नमस्कार. आपलं महानगर आपल्या बातम्या आतल्या बातम्या या सेगमेंटखाली आज आपण अशा काही चुनावी घोषणेबाबत चर्चा करणार आहोत, जी चर्चा तुम्हा आम्हा सर्वांना विचार करण्यासारखी आहे. जी घोषणा तुम्हा आमच्या दैनंदिन जो काही व्यवहार असतो त्यावरती फरक पाडणारी आहे. त्यामुळे आज आपण तो विषय घेतला आहे. तो विषय असा आहे की दादाचा वादा पुणेकरांना, मोफत मेट्रो मोफत बस. आता दादा हा तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादा कोण कोण आहेत. तर दादा एक दादा म्हणजे कोकणातील नारायणराजे, त्यांनाही दादा म्हटलं जातं. पुण्यामध्ये दोन दादा आहेत. एक आहेत चंद्रकांत पाटील जे भाजपचे आहेत, आणि दुसरे आहेत अजित पवार, त्यांनाही दादा म्हटलं जातं. त्यामुळे दादाचा वादा आहे आणि दादा दिलेला वादा कधी तोडत नाही, अशा पद्धतीची आज प्रेस कॉन्फरन्समध्ये जी अजित पवार यांनी, जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि ज्यांच्या खांद्यावरती संपूर्ण राज्याचा जो आर्थिक डोलार असतो, त्या दादाने आज आपल्या पोतडीतून अशी काय घोषणा केली. त्या घोषणेमुळे पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये जे भाजपचे नेते आहेत, ज्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ असतील, पुण्याची संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी असलेले चंद्रकांत पाटील असतील, या भल्याभल्यांना थंडीतही घाम फुटलेला आहे. याचं कारण अजितदादांनी अशी काय घोषणा केली ज्या घोषणेची कल्पना त्यांनी स्वप्नातही केली नव्हती. आता हे शक्य आहे का? ह्या ज्या फ्री रेवडीज म्हणजे सगळं मोफत देण्याच्या ज्या घोषणा, त्यामुळे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो, महापालिकेवरती काय परिणाम होईल, ही योजना चालू राहील का, ही योजना केवळ आश्वासनांपुरती आहे का, हे असे अनेक प्रश्न मागील 4 तासामध्ये अनेकांच्या मनामध्ये आहेत. त्यामुळे आज आपण या विषयावरती आपण बोलतो आहे. आणि यामध्ये आतली बातमी ही आहे की दादांची घोषणा म्हणजे अजितदादा यांची घोषणा झाल्यानंतर तात्काळ भाजपचे जे काय सर्व्हिलन्स आहेत, भाजपचे जे काय चाणक्य आहेत, या सर्वांनी तात्काळ फोनवरती बोलणं झालं या सगळ्यांचं. त्यामध्ये मुरलीधर मोहोळ असतील, चंद्रकांत पाटील असतील, देवेंद्र फडणवीस असतील, रवींद्र चव्हाण असतील. याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने अजित पवार यांनी कुणालाही कसलाही थांगपत्ता न लागता आज अचानक ही घोषणा केली, ही पुणेकरांना सुखद वाटणारी आहे. आणि ती घोषणा ऐकून आम्ही मुंबईकर असू देत किंवा ठाणेकर असू देत किंवा अजून नागपूरकर असू देत, नाशिककर असू देत, या सर्वांना वाटतं आहे की दादा जर हे पुणे पिंपरी चिंचवडला देऊ शकतात, तर आमच्या शहरातील ज्या महापालिका ज्या आहेत, त्याचे जे पक्ष आहेत, त्याचे जे कोण नेते आहेत, त्यांनी असा विचार का केला नाही. माझं असं म्हणणं आहे की दादा हे प्रत्यक्षात करू शकतील का? तर मला ठामपणे सांगता येईल की हो. याचं कारण आहे की ज्या पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी 2 महिने अगोदर लॉन्च करण्यात आली. आपल्या सर्वांना माहीत आहे की अजितदादांनी बजेटमध्ये त्याचं कुठेही तशा पद्धतीचं सुतोवाच न करता जुलैच्या नंतर अशा पद्धतीची ती योजना आणण्यात आली. आणि 1,500 रुपये मिळत आहेत या आशेने, या लालसेने का होईना, पण महाराष्ट्रातील बहिणींनी, महाराष्ट्रातील भगिनींनी, महाराष्ट्रातील सुनांनी, महाराष्ट्रातील आयांनी जे भरभरून मतदान केलं, त्यामुळेच भारतीय जनता पक्षाचे 132 आमदार, एकनाथ शिंदे यांचे 50हून अधिक आमदार आणि अजितदादा यांना स्वतःला 2 आकडी आमदार येतील की नाही यावर शाश्वती नव्हती, त्यांचे 40हून अधिक आमदार निवडून आले. त्यामुळे फुकट दिले तरच आपल्याला मतदान करतील, लोकांना काहीतरी दिलं तरच आपल्याला मतदान होईल, हे जे काय आता मॅजिक झालं, ही जादू आहे. याचं कारण हे आहे, ही जादू आपण का म्हणतो आहे, तर महाराष्ट्रावरती म्हणजे राज्यावरती साधारण 9 लाख कोटींचं कर्ज आहे. मागील 4 ते 5 वर्षामध्ये हे कर्ज जे साधारण 4-4.5 लाख कोटी होते, त्याचं दुप्पट कर्ज झालं. याचं कारण काय आहे? अनेक पायाभूत सुविधांच्या ज्या योजना असतील, मेट्रो असतील, रोड्स असतील, ब्रिज असतील, टनेल असतील, कोस्टल रोड, अशा अनेक कोस्टल रोड जरी मुंबई महापालिकेने केला असेल तरी अनेक योजनांसाठी तो फंड लागतो, निधी लागतो, पैसे लागतात, ते कर्ज रूपाने बाहेरून आणावे लागतात. अशा वेळी महाराष्ट्रावरचं कर्ज हे सुमारे 9 लाख कोटीच्या वरती गेलं आहे. असं असतानासुद्धा ऐन निवडणुकीच्या तोंडावर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मेरी लाडली बहिणा अशी एक स्कीम आणली होती, योजना आणली होती.
त्या योजनेची बरोबर रिप्लिका करत त्यावेळचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आणि 1,500 रुपये प्रत्येक, पहिला क्रायटेरिया लावला नव्हता, सरसकट दिले होते. त्यामुळे राज्यावरती वर्षाला 50,000 कोटींचा बोजा पडणार होता. माझ्या लाडक्या बहिणींसाठी 50,000 कोटी काय, यापेक्षा होऊ दे खर्च, अशा पद्धतीचं कॅशलॅन करण्यात आलं होतं. 50,000 कोटी काय झाले असं करतेवेळी साधारण ऑगस्टपासून सुरू झालेली ती योजना, म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की नोव्हेंबरच्या सुमारास निवडणुका झाल्या, ऑक्टोबरला दिवाळी होती. त्यानंतर या सगळ्या योजनाच्या, म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी अनेक ज्या योजना होत्या, ज्यामध्ये राज्य सरकार निधी देत होता, त्यामध्ये शिवभोजन थाळी असू दे, त्यामध्ये अनेक रेशनवरती 100 रुपयामध्ये मिळणाऱ्या 5 वस्तू, ह्या अनेक योजनांना कात्री लावण्यात आली, अनेक योजना बंद करण्यात आल्या. मात्र आजही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे. आता हे करते जे 50,000 कोटीचं जे वर्षाला जे भुर्दंड पडणार होता राज्यावर, त्यानंतर हळूहळू मागील 6 म्हणजे आता वर्ष होईल, म्हणजे पहिले 3 महिने म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे 4 महिने सर्व महिलांनी ज्यांनी फॉर्म भरले होते, म्हणजे ती महिला गव्हर्नमेंट सर्वंट असली तरी तिने फॉर्म भरला होता, ती महिलेकडे जर समजा 4 चाकी गाडी असली तरी तिने फॉर्म भरला होता, ती इन्कम टॅक्स भरते तरी तिने फॉर्म भरला होता, अशा म्हणजे काम करणाऱ्या महिलांसुद्धा फॉर्म भरला. असं हळूहळू लक्षात आलं सरकारच्या की आता ही योजनेमध्ये आपण कडक काहीतरी धोरण, कडक क्रायटेरिया, निकष आपण लावले पाहिजेत. आणि त्यानंतर हळूहळू त्या संपूर्ण कडक निकषांअंतर्गत आता हळूहळू त्या महिला ज्यांनी आपले डॉक्युमेंट्स म्हणजे चुकीचे दिले होते, बोगस दिले होते, अनेक असे होते की भाऊ होते, लाडके भाऊ, ज्यांनी स्वतःचे डॉक्युमेंट देऊन कळलं पत्नीच्या, बहिणीच्या, मुलीच्या नावावरती पैसे उकळले होते, अशा सगळ्यांकडून काय पैसे परत नाही घेतले सरकारने. मात्र नंतर निकष कडक केले आणि त्या कडक निकषांअंतर्गत अनेक लाखो महिला यांना बाद करण्यात आला. आणि आता ज्या मोजक्या महिला आहेत त्यांना माझ्या माहितीनुसार डिसेंबर म्हणजे नोव्हेंबरपर्यंत त्यांना जे काय मानधन नाही आपण म्हणणार, त्यांना जे काय हे 3 भाऊ आहेत त्यांनी दिलेली भाऊबीज असेल किंवा भेट असेल हे मिळालेलं आहे. डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते हे 14 जानेवारीपूर्वी मिळतील, कारण 15 तारखेला निवडणूक आहेत आणि त्यामुळे 14 जानेवारीपूर्वी मिळतील अशी एक प्लॅनिंग सरकारने केलेली आहे. आता हे सगळे रेफरन्स सांगण्याचं कारण काय, म्हणजे तुम्हाला माहिती असेल अरविंद केजरीवाल जे पहिल्यांदा सत्तेमध्ये आले त्यांनी 100 युनिटपर्यंत मोफत वीज, त्यांनी शिक्षण मोफत, अनेक गोष्टी त्यांनी मोफत दिल्या. त्या फ्री रेवडीच्याच जोरावर ते सुरुवातीच्या काळात निवडून आले. त्यानंतर मागील 4 महिन्यापूर्वी जी निवडणूक झाली ती बिहारमधील निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांनी महिलांना तिकडे 10,000 रुपये, 10,000 रुपये काय होतात, निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे निवडणूक जाहीर झाल्यानंतर 10,000 रुपये त्या महिलांना देण्यात आले. 10,000 रुपये खूप झाले. बिहारसारख्या मागास राज्यामध्ये 10,000 रुपये महिलांना मिळत असेल तर ते खूप झालेच. 10,000 रुपये म्हणजे ज्या महिलांना तिथे 10 रुपये मिळत नव्हते, दिसत नव्हते, त्यांचं अकाउंट नव्हतं, अशा अनेक महिलांनी आपलं अकाउंट ओपन केलं आणि त्यांना 10,000 मिळाले. केवळ त्यांनाच नाही मिळाले तर माजी स्वातंत्र्य सैनिक असलेल्यांना, विधवा, विधूर किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहे अशा सर्व महिलांना, पुरुषांना बिहार सरकारने 1,500 रुपयाप्रमाणे मागील 6 महिन्याचा बॅकलॉगसुद्धा त्यांना दिला. म्हणजे ते साधारण 9,000 ते 10,000 रुपये. महिलांपेक्षा मुलींना शिक्षणासाठी त्यांना सायकल मोफत दिली. अशा मोफत मिळणाऱ्या गोष्टींमुळे मतदार राजा, जो 1 दिवसाचा राजा असतो, तो प्रलोभित होतो आणि तो मतदान करतो, मतदानाला बाहेर पडतो. आपल्याला ते फोटो आठवतात का बघा, बिहारच्या निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळी फोटो वर्तमानपत्रामध्ये, सोशल मीडियावर, टी व्हीच्या स्क्रीन दिसत, ते काय होते की सर्वाधिक महिला या मतदानासाठी उतरल्या होत्या, कारण त्यांना 10,000 रुपये नरेंद्र मोदी यांनी दिले होते. आणि त्याचा परिपाक काय झाला तर म्हणजे तेजस्वी यादव जे सत्तेत पुन्हा कमबॅक करतील, अँटी इन्कम्बन्सी नितीश कुमार यांच्या विरोधातील दिसत होती, ती कुठे दिसली नाही.
पहिल्यांदा राजकारणात प्रवेश करणारे आणि सर्वाधिक जागा लढवणारा प्रशांत किशोर याला एकही जागा मिळाली नाही. याचा अर्थ असा आहे की जे मतदारांना मिळतं, जे थेट तुमच्या अकाउंटमध्ये येतं, जे तुमच्या थेट घरामध्ये येतं, त्याच्यावरती मतदार खुश होतो आणि त्याच्यावरती विचार करण्याची वेळ येते. ह्या सांगण्याचं एवढं कारण यासाठी आहे की पिंपरी चिंचवडची म्हणजे PMRDAची जर लोकसंख्या बघितली तर साधारण 65 लाखाच्या घरात आहे. पुणे महापालिकेच्या बाबतीमध्ये आपण बोलूया. पुणे महापालिकेमध्ये 41 प्रभाग आहेत, 165 नगरसेवक आणि बजेट आहे 12,500 कोटी. पिंपरी चिंचवडचं काय आहे, 32 प्रभाग आहेत, 128 नगरसेवक आहे, बजेट आहे 8,500 कोटी. म्हणजे दोन्ही मिळून बजेट 20 ते 21,000 कोटी असूनसुद्धा अजितदादा हे पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये जे काय मेट्रो आणि बस आहेत या दोन्ही सेवेतून जे कोणी प्रवास करते त्याने असं काय हे केलं आहे का, फक्त महिलांना देतो आहे, मुलींना देतो आहे, आयांना देतो आहे, स्त्रियांना देत नाही. जो कोणी प्रवास करेल त्याला जर तुम्ही आम्हाला निवडून दिलात तर आम्ही तुम्हाला मोफत बस आणि मोफत मेट्रो या सगळ्या गोष्टी देऊ. आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो. हे तुम्ही पण अचंबित झाला असाल की हे कसं शक्य आहे. तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये 30 लाख वाहनं आहेत. त्यापैकी 15 लाख वाहनं रोज 1 तास, त्याच्यात तुम्ही पण आहात, आम्ही पण आहेत. आम्ही सध्या नाही आहे मी, कारण मला पोलिसांचं संरक्षण असतं, परंतु माझ्या डाव्या उजव्या बाजूला पण अडकतात त्यामध्ये, म्हणजे ट्रॅफिकमध्ये, नाहीतर पुन्हा आणखी वेगळात. तर त्यामध्ये ही वाहतुकीच्या कोंडीत एवढी वाहनं 1-1 तास अडकतात. त्याच्यातनं जे नुकसान होतं, प्रत्येकाचं अर्धा लिटर पेट्रोल किंवा डिझेल धरलं ते जास्त जळतं. 50 रुपयेच आपण धरू अर्धा लिटरचे, 15 लाख वाहनं, 7.5 कोटी रुपये रोज असे पुणेकरांचे वाया जातात. त्यासाठी जे काय ठोकताळे आहेत, म्हणजे अजितदादा हे अर्थमंत्री असल्यामुळे त्यांनी दिलेले ठोकताळे काय आहेत की साधारण 30 कोटी पुणेकरांचे महिन्याला खर्च होतात. खराब रस्ते, पेट्रोल, डिझेलमुळे होतात, ते महिन्याला 900 कोटी होतात. वर्षाला झालं तर 10,800 कोटी सरासरी पेट्रोलची किंमत. ह्या सगळी त्यांनी अंकगणितं त्यांनी दाखवली. आता 30 कोटी जर पुणेकरांचे वाया जात असतील तर 900 कोटी रुपये हे झालं महिन्याला आणि वर्षाला झाले 10,800 कोटी. आता हे सगळं असं सगळं सुरू असताना या केवळ मला पुणेकरांना सेवा द्यायची आहे, पुणेकरांना जे काय टॅक्स देतात त्याच्यातूनच मी या सगळ्या गोष्टी देणार असेल तर वर्षाला मला दोन्ही मिळून 300 कोटीचा खर्च येतो. म्हणजे महिन्याला 25 कोटी. त्यापैकी त्याने दादाने बायफर्फिकेशन करून 5 कोटी मला मेट्रोला द्यावे लागतील, 20 कोटी मला पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये चालणारी बस किंवा पिंपरी चिंचवडमध्ये PMPL याला 20 कोटी. म्हणजे 25 कोटी जर मी महिन्याला जर या दोन्ही बस किंवा मेट्रोसाठी जर दिले तर माझे पुणेकर माझ्यावर खुश होतील. बाकी पुणेकर बाकी सगळ्या गोष्टी विसरतील. म्हणजे अजितदादांनी मारलेल्या कोलांटोड्या असतील, अजितदादा सत्तेमध्ये असूनसुद्धा भाजपवर करत असलेली टीका असेल, ते सगळे विसरतील आणि मला निवडून देतील. मी 1-2 पुणेकरांशी बोललो. त्यांचं म्हणणं आहे की ही घोषणाच फसवी आहे. तर मी ज्यावेळी विचारलं की म्हणजे पुणेकर असूनसुद्धा की घोषणा फसवी कशी आहे, तर हे लवकर बंद पडण्याचं कारस्थान आहे की मेट्रोसुद्धा बंद होईल आणि PMPL जी बस आहे तीसुद्धा बंद होईल. याचं उदाहरण देतेवेळी त्या व्यक्तीनं मला एक सांगितलं की काही महिन्यापूर्वी ज्यावेळी हेमंत रासने स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन होते त्यावेळी त्यांनी एक 10 रुपयात पुण्यात कुठेही फिरा अशी एक बससाठी एक स्कीम आणली होती. 10 रुपयात कुठेही फिरा. त्यामुळे पुणेकर सुरुवातीच्या काळामध्ये 10 रुपये म्हटल्यावर कुठेही फिरायचं आहे ते त्या बसमधूनच फिरत राहायचे, 8-8 तास फिरतच राहायचे. कालांतराने काय झालं, ते 50 ते 60 रूट होते ते आज बंद झाले आणि 10 रुपयात पुणेकरांना पेक्षा जे PMPL आहे हे तोट्यात जावं लागलं आणि ती योजना आहे ती बंद झाली. असाच काहीतरी प्रवास हा अजितदादा यांच्या मोफत बस आणि मोफत मेट्रोचा होऊ शकतो. त्यामुळे ही काय योजना फिजिबल आहे असं मला वाटत नाही. असं 2 जे
जे पुण्यात राहतात, त्यांचं आयुष्य पुण्यामध्ये गेलं आहे, त्यांनी सांगितलं. मग माझा दुसरा प्रश्न त्यांना होता, पण जर दादा देत असतील, तुमचे महिन्याला मेट्रो आणि बससाठी खर्च किती होतो किंवा पेट्रोलसाठी खर्च किती होतो? तो मात्र प्रश्न त्यांच्या एकदम त्यांना विचार करणं. ते म्हणाले की साधारण 3-1 हजार रुपये आम्हाला बस आणि मेट्रोसाठी लागतात. ते 3,000 रुपये म्हटलं आता लागणार नाही, जर दादानी जर तुम्हाला मोफत बस आणि मोफत मेट्रो दिली. मग मात्र विचार करावा लागेल, असा एक दुसरा त्यांचं उत्तर होतं. याचा अर्थ हा आहे की पुणेकरांना, पिंपरी चिंचवडकरांना विचार करणारा ही जी घोषणा आहे अजितदादांची, ती विचार करणारी घोषणा यासाठी आहे की आजकाल मतदारांना, म्हणजे हे आपण का सांगतोय वारंवार, तर नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कणकवली नगरपंचायतीमध्ये एका मताला 10 ते 15,000 रुपये देण्यात आले. 10,000 ते 15,000 हा रेटच ठरलेला आहे. अशा पद्धतीची जाहीर कबुली अनेक राजकारणी देत असतात. असं असताना जर जोपर्यंत, म्हणजे कसं आहे की 2017 साली भाजपची सत्ता आली, 2017 ते 22 ते आता 26, 4 वर्ष होतील. 4 वर्ष प्रशासक आहे. त्याच्या अगोदर 2 टर्म, म्हणजे 2007 ते 12, 12 ते 17 ही 2 टर्म अजितदादा यांचं पुणे महापालिकेवर आणि पिंपरी चिंचवडवरती वर्चस्व होतं. ते वर्चस्व हळूहळू करून भाजपने ते मोडीला काढलं आणि मागील 8 वर्षापासून, 8 वर्ष का म्हणतोय, 5 वर्ष BJPची आणि 4 वर्ष प्रशासकाची, अशी म्हणून 9 वर्ष भाजप सत्तेमध्ये. भाजप का सत्तेमध्ये आहे? केंद्रात भाजप आहे, राज्यामध्ये भाजप आहे. मधली जर 2.5 वर्ष जर सोडली तर यांचं सरकार आहे. त्यामुळे हे असं असताना सुद्धा पुणे महापालिकेच्या जे लोक ह्या सगळ्याचा विचार करतात, मतदानाच्या दिवशी म्हणजे 15 तारखेला, आज आपण 10 तारखेला बोलतो आहे, प्रचार संपायला केवळ 3 दिवस शिल्लक आहे आणि प्रत्यक्ष मतदानासाठी 4 दिवस शिल्लक आहे. असं असताना पुणेकरांना निश्चितपणे विचार करणारी ही घोषणा आहे, ही फसवी आहे घोषणा. या घोषणेमुळे महापालिकेवरचं जे काय आर्थिक गणित, महापालिकेचं आर्थिक गणित बिघडू शकतं. मात्र अजितदादांनी ज्या पद्धतीने त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काय पत्रकारांना सांगितलं, हे अशा पद्धतीने होऊ शकतं. म्हणजे त्याने हेही सांगितलं की म्हणजे मी शेतकऱ्यांना जे मोफत वीज देतो शेतकऱ्यांच्या पंपांसाठी, तीसुद्धा आम्ही देतो आहे. महिलांसाठी, भगिनींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना राबवतो आहे. किंवा त्यांनी एक सांगितलं की बाबा पुणे मॉडेल स्कूल, मी पुण्यामध्ये 150 मॉडेल स्कूल म्हणजे मॉडेल शाळा उभ्या करणार, ज्यांचं जागतिक दर्जाचं सार्वजनिक शिक्षण असेल, आधुनिक पायाभूत सुविधा असतील आणि गुणवत्तेची मी हमी घेणार. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण सांगत असतो त्यावेळी अजितदादा मागील, म्हणजे आता मागील 5 वर्ष उपमुख्यमंत्री होते. ह्या सरकारमध्ये आता एक सव्वा वर्ष झालं ते आता उपमुख्यमंत्री आहे. असं असताना सुद्धा अजितदादाने ही सर्व गोष्टी पुणेकरांना का द्याव्याशा वाटल्या नाहीत? अजितदादांना मोफत मेट्रो, मोफत बस का द्यावीशी वाटले नाही? याचं कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की हे सगळं शक्य, आणि ते मॅन आवर पण वाया जातात. 150 रुपये गुणिले 15 लाख असे 22.5 कोटी रुपये त्यांच्या मॅन आवरचे होतात. आम्ही 150 रुपये त्याच्यामध्ये धरतोय. एकूण 30 कोटी रुपये रोज पुणेकरांचे खराब रस्ते आणि ट्रॅफिक जॅममुळे नुकसान होतं, बुडतात. 30 कोटी रोजचे म्हणजे महिन्याला पुणेकरांचे 900 कोटी रुपये, 900 कोटी रुपये हे वाया त्याच्यामध्ये महिन्याला वाया जातात. वर्षाचे काढले तर पत्रकार मित्रांनो 10,800 कोटी रुपये. मग तुम्ही मला सांगा, जर 10,800 कोटी रुपये पुणेकरांचे वाया जात आहेत. आज पुणेकर 25-26चा अर्थसंकल्प होता तो 12,600 कोटीचा होता. पिंपरी चिंचवडचा अर्थसंकल्प 25-26चा 9,600 कोटीचा, साधारण 3,000 वर काही कोटीचा फरक. तिथं 3 विधानसभा मतदारसंघ, इथं 8 विधानसभा मतदारसंघ, एवढी मोठी लोकसंख्या. आणि ह्या 12,600 कोटीला आपण जर बघितलं तर 10,800 कोटी हे पेट्रोल डिझेल आणि त्यांचे जे काही तास आहेत, मॅन आवर ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये आपण जर मोफत बस आणि मेट्रो केली
तर कशी बचत होते ते मी तुम्हाला सांगतो. मेट्रो किंवा PMPML, PMT आणि PCMT एकत्र करून आपण PMPML ही कंपनी स्थापन केली. दोन्ही मिळून 5 अधिक 20 कोटी महिन्याला, म्हणजे वर्षाला 300 कोटी रुपये द्यावे लागतील. होण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री किंवा भाजपच्या परवानगीची किंवा ग्रीन सिग्नलची आवश्यकता आहे. याचं कारण आहे, कुठलीही महापालिका असो त्यांच्या ज्या योजना येतात त्या योजनांना जो हातभार असतो, जी मदत असते, काही प्रमाणामध्ये केंद्र सरकार करत असते, काही प्रमाणामध्ये राज्य सरकार करत असते. म्हणूनच लगेच भाजपचे प्रभारी असलेले पुण्याची ज्यांच्यावरती जबाबदारी आहे, पुणे पिंपरी चिंचवडची जी जबाबदारी असलेले दुसरे एक नेते आहेत, म्हणजे चंद्रकांत पाटील असतील, मुरलीधर मोहोळ असतील, यांनी लगेच चंद्रकांत पाटील यांनी तर सांगितलं की या योजना घोषणा करण्या अगोदर अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती का? देवेंद्र फडणवीस यांना या गोष्टीची कल्पना आहे का? कारण त्यांनाही माहीत आहे ही योजना पुणेकरांना विचार करण्यासारखी आहे. आता दादांच्या योजनेमुळे भाजपच्या तंबूमध्ये घबराट पसरलेली आहे. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, पुण्यामध्ये कशा पद्धतीने लढती होत्या. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी, आता काही दिवस दोन्ही राष्ट्रवादी मला म्हणावं लागेल, कारण निवडणुकीच्या नंतर 2 राष्ट्रवादीचे 1 राष्ट्रवादी होणार हे अजितदादांनी भविष्य सांगितलेलं आहे. झेडपीच्या निवडणुकीच्या नंतर कधीही शरद पवार यांचे राष्ट्रवादी आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी यांचे विलिनीकरण होणार. त्यामुळे हे दोन्ही राष्ट्रवादी पुण्या आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढत आहेत. म्हणजे जरी कितीही आणाभागा घेतल्या, सुप्रिया सुळेने प्रसारमाध्यमांसमोर तावातावाने बोलल्या, तरी पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय राहिलेला नाही. हे कार्यकर्त्यांना कळून चुकलेलं आहे. त्यामध्ये एखादा कोणतरी जगतापसारखा कार्यकर असतो की ज्याला ह्या सगळ्या गोष्टी त्रास होतो आणि तो राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देतो आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करतो. म्हणजे शहर अध्यक्ष असलेले, माजी महापौर असलेले जगताप ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोडतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं हे कुटुंब म्हणून एकत्र आहेत, हे बाहेरसुद्धा एकत्र आहेत, केवळ कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी 2 पक्ष केलेले आहेत. हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत. त्यांच्या विरोधात बलाढ्याचा कोण आहे? तर भाजप आहे. मी बलाढ्य का म्हणतो आहे? तर तिकडे मुरलीधर मोहोळ आहेत, जे माजी महापौर राहिलेले आहेत, अमित शहा यांचे जवळचे आहेत, त्याहीपेक्षा मराठा चेहरा आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मुरलीधर मोहोळ यांची जी काही प्रकरणं बाहेर आली, ज्यामुळे भूखंड होते, त्याला मग उत्तर देण्यासाठी मग पार्थ पवार यांचं प्रकरण बाहेर आलं. त्यामुळे भाजपला सुद्धा कोंडीत पकडण्याचं काम अजितदादांनी केलं आणि अजितदादांना कोंडीत पकडण्याचं काम भाजपनं केलं. हे झालं थेट लढत. आणि दुसरी एक आघाडी तिकडे झालेली, त्याला चित्रविचित्र आघाडी आपण का म्हणू शकतो? काँग्रेस आहे त्याच्यामध्ये मनसे आहे, त्याच्यामध्ये उभाटा आहे. म्हणजे ज्या काँग्रेसला मुंबईमध्ये मनसे चालत नाही, त्या काँग्रेसला पुण्यामध्ये मनसे चालते, त्याच काँग्रेसला नाशिकमध्ये मनसे चालते. त्यामुळे काँग्रेस हे केवळ सोयीने आपली भूमिका ठरवतं आणि सोयीने आपली भूमिका बदलतं असं म्हटल्यावरती चुकीचं ठरणार नाही. मात्र हे सगळे ही जी तिरंगी किंवा त्रिशंकू किंवा 3 पक्षांची जी काय निवडणूक होणार आहे, त्या ठिकाणी अजितदादांनी आज घडीला तरी बाजी मारलेली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. कारण अजितदादांची घोषणा आहे की मोफत ना, सगळ्या काही गोष्टी मोफत. तुम्हाला म्हणजे पुणेकर ट्रेनने फार कमी प्रवास करतात, जर मुंबईला यायचं असेल, अजून त्यांना कुठे दुसरीकडे जायचं असेल, देवदर्शन, तरच काय तो त्यांचा ट्रेनचा प्रवास असतो. नाहीतर काय असतं, एकतर त्यांची स्वतःची स्कूटी असते, स्वतःची बाईक असते, नाहीतर बस आहे, नाहीतर त्याही उपर जर समजा अजून ॲडव्हान्स ह्याच्यामध्ये जर लोकल राहत असतो तर आपली मेट्रो आहे. त्यामुळे मेट्रो आणि बस जर मोफत दिली तर त्याचा काय परिणाम होतो हे येत्या 16 तारखेला कळेल. एवढं मात्र नक्की आहे की अजितदादांच्या या घोषणेमुळे, अजितदादांच्या या मास्टर स्ट्रोकमुळे भाजपच्या पोटामध्ये गोळा आलेला आहे. आणि आता देवेंद्र फडणवीससुद्धा एक आपण समजून घेतलं पाहिजे की आता ही आरपारची लढाई सुरू आहे ना. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपसाठी, चंद्रकांत पाटील यांच्या भाजपसाठी किंवा मुरलीधर मोहोळ यांच्या भाजपसाठी पुण्याची निवडणूक ही जड झालेली आहे. निवडून किती येतील जागा, अजितदादांचा महापौर होईल की नाही, मात्र जे वारं जो म्हणजे अप्पर हँड भाजपचा दिसत होता तो आज या प्रेस कॉन्फरन्समुळे, या अजितदादा किंवा सुप्रिया सुळे यांच्या 2
पक्षांच्या एकत्रित जाहीरनाम्यामुळे तो दूर झालेला आहे आणि भाजप ही बॅकफूटवरती आली आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे भाजपची स्ट्रॅटेजी आता काय असेल, भाजपची नक्की स्ट्रॅटेजी ती आपल्याला दिसेल, कारण 3 दिवस आहे आणि ही योजना कशी फसवी आहे हे कोण सांगणार आता. ही योजना ही फसवी आहे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सांगतील. त्यामुळे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपण माय महानगर लाईव्ह हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आम्हाला फेसबुक आणि एक्सवरती फॉलो करायला विसरू नका. तसंच आपला जो आवडता दैनिक आहे, वर्तमानपत्र आहे आपलं महानगर, हे नेहमी वाचत जा. धन्यवाद.